नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म मानून खेडोपाड्यातील दीनदलित दुबळ्यांच्या घरापर्यंत ज्ञानगंगा वाहती ठेवणारे थोर शिक्षण महर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण प्रसारक व बहुजनांचे कैवारी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेजमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वप्रथम विद्यालयाचे चेअरमन सन्माननीय प्रकाश शेठ जितेकर व स्कूल कमिटी मेंबर सन्माननीय अशोक शेठ डाऊर यांच्या उपस्थितीत प्राचार्य सौ पुष्पलता ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अण्णांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून दापोली पारगाव या गावातून ढोल ताशांच्या गजरात सौ तांडेल मॅडम व सौ ठाकूर मॅडम यांच्या मार्गदर्शनात लेझिमच्या तालावर अण्णांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी दापोली पारगाव गावातील महिलांनी ठिकठिकाणी पालखीचे पूजन केले। पर्यवेक्षिका सौ घोडके मॅडम व ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख सौ कटके मॅडम व सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदिनी मॅडम यांच्या मार्गदर्शनात पालखीच्या इयत्ता 12वीतील विद्यार्थी यांनी रयत शिक्षण संस्थेचा विजय असो, कर्मवीर भाऊराव पाटील की जय, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद अशा घोषणा देत दापोली पारगाव गावातून पालखीची मिरवणूक काढली। यावेळी 5वी ते 12वी सर्व विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने आपल्या हातामध्ये अण्णांचे फोटो व वटवृक्षाची साथ असणारे फलक हातामध्ये घेतले होते। गुरुकुल प्रमुख के.आर. म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनात RSP विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात मोलाचे सहकार्य केले। विद्यालयातील सर्व शिक्षक यांनी पालखी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खारपाटींसह तृप्ती भोईर पनवेल।